स्वामी समर्थ. अध्याय 3. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य त्या जगती स्वामी चरणी ज्यांची भक्ती त्याशी नाही पुनरावती पद पावती. कैवल्य निर्विकार स्वामी मूर्ती लोका चमत्कार दाविती. काही वर्ष करुण वस्ती मंगळ वेडे सोडिले मोहळा माझे वास्तव्य करिता. पाटोळ झाले भक्त तिथीचे साकल्य व्रत. अल्पमती केवी वर्णू सवे घेऊन स्वामींशी टोळ जाती अक्कलकोटाशी. अर्ध मार्गावरून टोळाशी मागे परतणे भाग पडे. टोळ गेली परतोनी स्वामी चालले उठोनी. बहुत वर्जले सेवकांनी परीनच मानले त्या. तेथून निघाले अक्कलकोटा प्रती आले. ग्रामद्वारी बैसले ती राज स्वइच्छेने. तेथे एक आविद होता तो करितयांची थट्टा. परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला. पूर्व पुण्यास्तव निशिती आले चोळापाचे ग्राहप्रती. स्वामींशी जाणून ईश्वर मूर्ती चोळापा करी आदर. योग यागदिक काही चोळाप्पाने केले नाही. परी भक्तिस्तव पाही स्वामी आले सदनाते. तयाची देखून या भक्ती स्वामी तेथे भोजन कृती. तेव्हा चोळापाची चित्ती आनंद झाला बहुसाळ. तै पासून तयाच्या घरी राहिले स्वामी अवतारी. दिवसेंदिवस करी चोळाप्पा करी अधिकाधिक. तेव्हा राजपदाधिकारी मालोजी राजे गादीवरी. दक्ष आसुनी कारभारी परमज्ञानी असतीचे. चोळाप्पाचे ग्राहप्रती आले कोणी एक येती. लोका चमत्कार दाविती गावात मात पसरली. लोका माझी पसरली मात नरपाशी कळला वृत्तांत. की आपल्या नगरात येती विख्यात पातले. वार्ता ऐसी कोणी राव बोलले काय वाणी. गावात येती येऊनी फार दिवस झाले. परी आम्हा शोध पाही आजवरी झाले नाही. आता जाऊन लवलाही भेटू तया येतीवर्या. परी ते केवळ अंतरज्ञानी ऐसी वार्ता ऐकली कानी. हे सत्य तरी येऊनी आताच देते दर्शना. राव मुखातून वाणी निघाली तोची येती मूर्ती पुढे ठेली. सकल सभाचकित झाली मती गुंगली रायाची. खून पटली अंतरी स्वामी केवळ अवतारी. अभक्ती पळून गेली दुरी चरणी भक्ती जडली ते. सकळ सभा आनंदली समस्ती पाऊले वंदिली. षोडोपचारे पूजली स्वामी मूर्ती नरपाय. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्रकारतो कथा समंत. प्रेमेळ भक्त परी स्वतंत्र त्याध्याय गोडा हा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. श्रीरस्तु शुभं भवतु. इति श्री स्वामी चरित्र सारामृते अक्कलकोट नगर प्रवेशे तृतीयाध्यायः. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.